मला काँग्रेसला याबद्दल बोलावं लागेल, ही भूमिका आहे आपली. प्रसन्न, सिने कलाकार असतील किंवा क्रिकेटर असतील यांचं एक मोठं गारुड जनमानसावरती असतं. प्रत्यक्ष पडद्यावरचा अँग्री यंग मॅन हा प्रत्यक्षात तसाच आहे असं एक जनमानसाला वाटतं. खरं तर एक आहे की यांनी पडद्यावरचे जे डायलॉग मारलेले आहेत किंवा क्रिकेटमध्ये जे षटकार ठोकलेले आहेत त्यापुरतं मर्यादित राहावं, परंतु तसं न राहता अनेक जनमानसांच्या भूमिकेबद्दल ते संवेदनशील असतात आणि तसं त्यांनी असलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. परंतु यांचं संवेदनशील असणं एक सिलेक्टिव्हनेस आहे त्याच्यामध्ये. आता थोडक्यात उदाहरण सांगते की मनमोहन सिंगच्या काळामध्ये $108 प्रति बॅरल असा कच्च्या तेलाचा भाव होता. 69 रुपये लिटरनी हे पेट्रोल आपण विकत होतो आणि त्यावेळेला अमिताभ बच्चनची प्रतिक्रिया तुम्ही सांगितली, त्यावेळेला अक्षय कुमारांची प्रतिक्रिया सांगितली. आज आता $61 प्रति बॅरल असा भाव असताना आज अमिताभ बच्चन गप्प आहेत, अक्षय कुमार गप्प आहेत. पण मग त्यांचे सिनेमे बंद पाडायचे, हेमलताजी, मग त्यांचे सिनेमे बंद पाडायचे, त्यांचं शूटिंग बंद पाडायचं आपण. एक मिनिट शूटिंग बंद पाडणं असा त्यामागचा भाव नाहीये. तर त्यांनी व्यक्त होताना सिलेक्टिव्हनेस ठेवू, त्यांनी त्या काळामध्ये ते व्यक्त होत होते, आता ते शांत आहेत आणि जनमानसाला असं वाटतं की ते हिरो आहेत, त्यामुळे ते जे बोलतात त्याचा इफेक्ट जनमानसावर होतो. हा बोलण्याचा मतितार्थ होता आणि अशा पद्धतीने फक्त सरकारधार्जिने किंवा मोदीधार्जिने भूमिका जर हे घेत असतील आणि म्हणजे यांना जनसामान्यांच्या प्रश्नाबद्दल खरं घेणं देणं नाहीये आणि त्या संदर्भामध्ये नाना पटोले. पण हेमलताजी, तुम्ही निवडक पार्टच घेताय. हेमलताजी, ते असं म्हणाले चित्रपट असेल किंवा शूटिंग असेल ते बंद पाडले पाहिजेत, बहिष्कार घातला पाहिजे, त्याच्यात ते स्पेसिफिक मेन्शन करतायत. नाना पटोले बोलण्याच्या होती स्पेसिफिक आहेत. मग माझा म्हणून तुम्हाला प्रश्न आहे, एक तर तुम्ही डिनाय तरी करा, असहमती तरी दर्शवा किंवा म्हणा हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे, कारण तुमचे अध्यक्ष आहेत हेमलताजी, तुम्ही त्यांना आन्सरेबल आहात. नाही बरोबर आहे ना, पण म्हणूनच मला म्हणायचंय की हे जे कलाकार सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन जनतेच्या समोर येतात ते असे जर सिलेक्टिव्हनेस याच्यामध्ये असेल तर मला असं वाटतं की त्यांना खरं तर धडा शिकवला पाहिजे आणि त्या माध्यमातून हे एक भावना आहे काँग्रेस पक्षाची भावना आहे. मी हेमलताजी सुशांत शेलार यांच्याकडे